मंडळी, आजचा दिवस खूपच आणि खूपच महत्त्वाचा आहे, कारण आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. तर जे जे गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्यांना माहितीच असेल, बावन्नीमधले लिहिलेलं एक वाक्य, माघवद्य सप्तदिनी शेगावात प्रकटवनी. तर आजचा दिवस म्हणजे गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि हा प्रगट दिन शेगावामध्ये खूपच जास्त उत्साहाने साजरा केला जातो. तर आपण त्या शेगाव जाऊ शकत नाही, तर आपल्या ठिकाणी काही जे मंदिर आहेत त्या मंदिरात जाऊन आपण हा सोहळा आपण बघू शकतो. तर आज मी आहे ना, सफाळा ठिकाणी एक छोटं मंदिर आहे, त्या ठिकाणी किती मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जातो ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यामध्ये मी त्याच्यानंतर डहाणूला सुद्धा जाणार आहे. डहाणूला पण एक मोठं मंदिर आहे आणि तिकडे सुद्धा खूपच जास्त उत्साहाने केला जातो साजरा. तर मी आज तिकडे जाणार आहे आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे तिकडचं कसं काय असते ते, महाप्रसाद कसा असतो, काय असतो ते. तर तुम्ही माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये राहा. मित्रांनो, आता आपण सफाळ्याच्या मंदिरात पोहोचलो आहोत. तर आपण आता बघा, छोटं मंदिर असूनही किती मोठ्या उत्साहाने साजरा करतात ते तुम्हाला आता समजेल. चला. हरि ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम वा ओम जनाः ओम तपा ओम सत्यं च तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसंवृता ब्रह्मा भूर्भुवस्वरोम. हातामध्ये अक्षता घ्यायच्या, नमस्कार करायचा. हरि ओम श्री मनमहांगणाधिपते नमः. ओम ईशदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम माता पितृभ्यो नमः. ओम लक्ष्मी नारायणाभ्यो नमः. ओम सची पुरंदराभ्यो नमः. ओम ब्रह्मा सावित्री नमः. ओम श्री गजानन महाराज देवताभ्यो नमो नमः. ओम निर्विघ्नमस्तु. ओम सुमुखेश गदंताश कपिलोकचकण कलंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष बालचंद्रो गजाननाः द्वादश चैतान्य नामनि पडे शून्यात् पे विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लां वरदर्देव शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां हृदिस्थो भगवान् मंगलाय तनोहरे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मी पतिते गृहं स्मरामि. ओम लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषाम् इन्दिवरश्यां मूर्तिस्तु जनार्दनः. विनायकं गुरुबानं ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थ सिद्धे. ओम अभिप्राय. तुम्ही बघू शकता की महाप्रसादाची कशी तयारी चालू आहे. आता मी खूप जास्त सकाळी आलो आहे, त्याच्यामुळे काही तुम्हाला इथे भक्तांची गर्दी दिसत नाही. थोड्या वेळात सर्व भक्त इथे दर्शनासाठी येतील, पण त्याच टायमाला मी डहाणूला असेल, कारण की आता याच्यानंतर मी डहाणूला निघणार आहे. नमस्कारो मी हातामध्ये एक पळीभर पाणी जेवढं धरायचं. दाखवता येईल मी तेवढं दाखवू शकतो. हरि ओम श्री विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये प्रार्धे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे कली प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बोद्वीपे दंड कारण्य देशे गोदावरी दक्षिणेकडे शाली वंशके 1945 शोभकृत नाम संवत्सरे मासो उत्तम मासे माघ मासे कृष्ण पक्ष सप्तमी तिथो आद्य अंतरण रविवासरे एवं गुण विशेषण विशिष्टायाः शुभ पुण्यतो म्हणायचं आहे. मम आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्ती अर्थम इहम सह कुटुंब सह परिवार सह ग्रामस्थ आप्तेष्ट सहित अस्य श्री गजानन महाराज प्रकट दिन प्रीत्यर्थ अभिषेकार्थे अनुष्ठान पूजा कर्म मम रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं. युट्यूब फॅमिली, तर आता तुम्हाला मी सफाळा इथे पूर्ण दाखवला आहे की गजानन महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा केला तो. तर तसंच आपण आता जाऊया डहाणूला आणि डहाणूला भेटूया आपण डायरेक्ट